श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती प्रब्रह्म, वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी. हैरळी कराधिक शास्त्रासी, वेतने देवनी ठेवली, त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकाउपदेशी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला अनुपापोटी, बहुत करुणी खटपटी भुवाशी शेवटी आणले रात्रंदिन अनुपमंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पाहावे तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीचे. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे कोणी सत्वर येते राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐसे विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्याशी, भरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने डोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते अश तरी तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणे पातले आपला स्वस्तानी, विकल्प पातला म्हणे स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नेम सारुणी ब्रह्मचारी करीती शयन, जवळी परशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागले बुवाशी, लोटली या काही निशी, एक स्वप्ने तयाशी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडीने उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळ होते जे पारशी, जागृत आले तयाशी, त्यांनी धरुणी बुवाशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नेचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त, म्हणते यात काय अर्थ, ऐसी स्वप्न काही पडते. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरीची तसे, तरी स्वप्ने देखून रुची काशी, काय म्हणून भ्यालाशी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकारून नभय सोपे बोलणे, याचे लागते कष्ट करणे फोकळ आता नवेचे. बुवा प्रति पटले कुण धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूने भरले नाही ना कंठ झाला सद्गतीत. तया समयीपासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा परिसत भाविक भक्त. सप्तमोध्याय गुण हा. श्री राजा आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी प्रब्रह्मा, जय जयाजी भक्तजन विश्रमण अनंतवेशानंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राव बहादर शंकरराव नामक. 6 लक्षाचे जहांगीर, तयाप्रती सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसमद. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. समद बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी. गेले शरीर सुकोने, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुख भोग कैसा त्यास. निद्रा नाही जे रात्रंदिवस, चिंता नळले पोळले. केले कितक अनुष्ठाने, तैसेच ब्राह्मण संत परणे. बहु साल तिथले दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी, त्रासले या बहु यात्रेशी. कृष्ण वर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मज वरील करील कृपा कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन या रात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवर्ष, ऐसे लोटले 3 मास. एकी रात्री तयाशी स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. परी तेथे चिरायले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले स्वप्न पडले जावे अक्कलकोटाशी प्रिय पत्नी सहित. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारणे शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा परिसत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गुण हा. श्री स्वामी चरणरिंदा प्रणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जपद्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावुनी. यात्रेचे गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी येती पे.
किती वर्णावे महिमान जेथे अवतारले प्रब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ईशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदर बाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईस द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती याचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 शस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईस इतुके जरी कार्य करीशी तरी 10 शस्त्र रुपयेशी देईन सत्यवचने. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रातून या स्वामी परती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मस्मद पीडितो, तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरधानी समत तेतोनी उठले. एवं स्मशानभूमीत आले येते राजत्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. शेवे करी शंकरराव श्रीमंती लीला करून, येसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकरराव त्या दिवशी खाना दिदल्या फकीराशी आणि शेकनूर दर्गेशी एक कपणे चढविले. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसमद. झाला स्वामी राजा वैद्य, व्याधी पळे आपणचे. प्रकृतीशी आराम पडला, राव गेले सोनगराला. काही मास लोटत तयाला ब्रह्मसमध्ये सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 शस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्छी निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐसी एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणे कारभारी करतात. सर्वानुमते तेथेचे मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृतकथा समत. सदा परिस्तुत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामीराज प्रणमस्सु शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.